या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, प्रिया प्रीतमला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो काही तिचं ऐकत नाही आणि त्यामुळे प्रिया वैतागूनच म्हणते की म्हणजे तुम्हाला आईंपेक्षा तुमचा इगो जास्त महत्त्वाचा आहे का? तर प्रीतम म्हणत असतो की हे बघ प्रिया, असं काही नाही आहे, माझ्या म्हणण्याच्या मागचा उद्देश तू समजून घे. मात्र प्रिया म्हणत असते की मी तुम्हाला समजून घेतलं ना, मग प्लीज यावेळी तुम्ही मला समजून घ्या. जर तुमचं आणि आदित्य दादांचं भांडण झालं आहे ही गोष्ट आईंना कळली तर त्यांना किती वाईट वाटेल. मात्र प्रीतम म्हणत असतो की दादा माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी त्याचा रिस्पेक्ट करतो, तो जे सांगेल ते मी सगळं ऐकतो. मात्र यावेळी त्याने माझ्यावर हात उचलला, त्यामुळे मी हे सगळं आईला सांगणारच. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते आणि प्रीतमला अहिल्यादेवींनी बोलावलंय असं सांगते, त्यामुळे प्रीतम लगेच बाहेर जातो. दुसरीकडे पारू आदित्यला समजावत असते आणि म्हणत असते की तुमच्यामध्ये आणि प्रीतम सरांमध्ये जो वाद झालाय तो तुम्ही देवी आईंना नका सांगू, नाहीतर या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होईल. मात्र आदित्य म्हणत असतो पारू, उलट जे काही घडलंय ना ते मी स्वतः जाऊन आईला सांगायला हवं होतं आणि काही झालं ना तरी मी आईशी खोटं बोलणार नाही. पण तरीही पारू त्याला समजवण्याचा प्रयत्न करतच राहते आणि तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते आणि आदित्यला खाली बोलावल्याचं सांगते. त्यानंतर ते सगळेजण हॉलमध्ये एकत्र जमतात. अहिल्या त्यांना विचारत असते की आपल्या इको फ्रेंडली स्कूलच्या प्रोजेक्टचं काय झालं, काम पुढे का सरकत नाही आहे. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की आई मी माझ्या बाजूने सगळं काम पूर्ण केलं आहे. तर प्रीतमही रागातच म्हणतो की माझ्या बाजूने सुद्धा सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. मात्र प्रीतमने एक लेटर आणलेलं नसतं आणि ही गोष्ट आदित्य अहिल्याला सांगतो. तर प्रीतम वैतागूनच म्हणतो की मी मॅनेजरला सांगितलं आहे, होईल थोड्या दिवसात ते काम. आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण सगळ्यांसमोर वाद घालू लागतात. त्यामुळे सगळ्यांना तर धक्काच बसतो. अहिल्या विचारत असते की अरे तुम्ही काय लहान आहात का, असे का भांडताय, काय झालंय. मात्र ते दोघेही सरळ काही न सांगता एकमेकांची तक्रार अहिल्याकडे करत असतात. त्यामुळे अहिल्या म्हणते की जे काही झालं असेल ना ते स्पष्टपणे सांगा. आणि मग त्यानंतर प्रीतम अहिल्याला म्हणतो की अगं काही नाही आई, मी या दादाकडे गेलो होतो आणि त्याला सांगितलं होतं की अनुष्का त्याच्यासाठी योग्य नाही आहे, त्याचं तिच्यावर प्रेमसुद्धा नाही आहे, त्यामुळे त्याने तिच्याशी साखरपुडा करता कामा नये. मात्र त्याने ते ऐकून घेतलं नाही, सरळ उठला आणि माझ्या कानाखाली मारली आणि ते ऐकून अहिल्यासुद्धा प्रीतमच्या सरळ कानाखालीच मारते. मात्र हा फक्त प्रीतमचा एक भास असतो आणि आपण जर आत्ता खरं आईला सांगितलं तर पुढे काय घडेल हे त्याला समजतं. त्यामुळे तो गप्प राहतो आणि मग त्यानंतर आदित्यसुद्धा अहिल्याला काही न सांगण्याचाच निर्णय घेतो. उलट ते दोघेजण एकमेकांच्या गळ्यात हात घालून हसू लागतात, एकमेकांना टाळ्या देऊ लागतात. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर दामिनी म्हणत असते की बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी, या दोघांचं भांडण झालंय. मात्र आदित्य आणि प्रीतम हसतच म्हणतात की अगं काकू, आम्ही का भांडू एकमेकांशी, बघ आमच्याकडे बघून तुला वाटतंय का आमचं भांडण झालं असेल म्हणून, आम्ही फक्त तुम्हा सगळ्यांची मस्करी करत होतो इतकंच. आणि ते ऐकून दामिनी पुन्हा एकदा तोंडावरच पडते. ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला हे सगळं अनुष्काने सांगितलं होतं, पण अनुष्का रागातच तिच्याकडे बघते, त्यामुळे दामिनी तिचं नाव घेऊ शकत नाही. आणि मग अहिल्या प्रत्येकाला आपापल्या कामासाठी जायला सांगते. आदित्य आणि प्रीतमसुद्धा हसतच बाहेर येतात, पण बाहेर आल्यावर ते दोघेही रागातच एकमेकांपासून दूर होतात. प्रीतम म्हणत असतो की उगाच आईला वाईट वाटू नये म्हणून मी हे सगळं केलं. तर आदित्य म्हणत असतो मी सुद्धा आईसाठीच हे सगळं केलं, नाहीतर मला काय हौस नाही आहे. आणि ते दोघेजण पुन्हा एकमेकांशी वाद घालू लागतात. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागते, पण ते दोघे काही ऐकायला तयारच नसतात. ते एकमेकांकडे साधं बघतही नाही, विरुद्ध दिशेला तोंड करून फक्त एकमेकांना टोमणे मारत असतात. त्यामुळे पारू वैतागून म्हणते की तुम्हाला एकमेकांची काळजी आहे म्हणूनच देवी आईंसमोर काही बोलला नाहीत ना, मग आता एकमेकांशी तरी बोला, तुमच्यातलं भांडण सोडवा. मात्र ते दोघेही रागातच तेथून निघून जातात. त्यानंतर अहिल्या घडलेला सगळा प्रकार श्रीकांतला सांगत असते, त्यामुळे श्रीकांतही हसू लागतो. पण अहिल्या म्हणते की श्रीकांत, त्या दोघांनी जरी सगळं नॉर्मल आहे असं दाखवलं असलं ना तरी मला माहिती आहे त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसले, त्यांच्यात सगळं नॉर्मल नव्हतं वाटत, शेवटी आई आहे मी त्यांची. आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की अहिल्या तू नको एवढा विचार करू, आपली मुलं आता मोठी झाली आहेत आणि जरी त्यांच्यात काही बिनसलं असेल ना तरी ते त्यांचं सॉल्व करतील, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा.
आणि आपल्या संस्कारांवर विश्वास आहे ना आणि त्यावर अहिल्यासुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग ती आदित्यच्या साखरपुड्याचं आमंत्रण तिच्या मैत्रिणींना देण्यासाठी पुण्याला जाण्याचं ठरवत असते. आणि त्यावेळी ती श्रीकांतला म्हणते की मी लक्ष्मीला ना तर अजिबात आमंत्रण देणार नाही. तिला मी प्रीतमच्या लग्नासाठी सुद्धा बोलावलं होतं पण ती काही आली नाही. तर श्रीकांतही म्हणत असतो की हो ना, श्रीनिवासला सुद्धा आजकाल माझी आठवण येत नाही. तू एक काम कर, त्यांना नकोच बोलावू साखरपुड्याला. पण मग अहिल्याच म्हणते की अरे असं कसं, लक्ष्मीचा आदित्यवर किती जीव आहे माहिती आहे ना तुला. जर आपण त्यांना नाही बोलावलं तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि त्यावर श्रीकांत हसतच म्हणतो की अगं माहिती आहे मला, तुमच्या दोघींची मैत्री मी चांगलाच जाणून आहे. तुम्ही कितीही वर्ष एकमेकींशी नाही बोललात ना तरी तुमची मैत्री आहे तशीच राहणार आहे. त्यामुळे तू नक्की त्यांना बोलाव. आणि त्यावर अहिल्यासुद्धा हसून हो म्हणते. त्यानंतर रात्री प्रिया एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती प्रियाला विचारते की प्रिया काय झालं, कशाचा विचार करतेस. पण प्रिया काही सांगत नाही. आणि मग अनुष्का तिच्या जखमेवर हात फिरवत म्हणते की मला माहिती आहे काल काय घडलंय ते, आणि त्याचबद्दल मी तुझ्याशी बोलायला आले. हे बघ, आता लवकरच मी या घरात सून म्हणून येणार आहे. आपल्या दोघींचं एक ऑफिशियल नातं तयार होणार आहे. आपण जावा होणार आहोत, त्यामुळे आपणच एकमेकींची पाठराखण करायला हवी ना. आणि त्यावर प्रिया हसून हो म्हणते. तर अनुष्का म्हणत असते की हे बघ, आपली इच्छा असते की आपण आपल्या पार्टनरला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ, तो सुद्धा आपल्याला समजून घेईल. पण प्रत्येक वेळी तसं घडतंच असं नाही ना. आता तू माझंच उदाहरण घे. आदित्यचं आणि माझं लग्न होणार आहे, मात्र तरीही मी आदित्यला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत नाही आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जितकं पारूला माहिती आहे ना तितकं मला काहीच माहिती नाही आहे. उलट जितक्या गोष्टी पारूला घरच्यांबद्दल माहिती आहे त्या गोष्टींच्या 10% गोष्टीसुद्धा मला माहीत नाही आहेत. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की अनुष्का नक्की काय म्हणायचं आहे तुला. तर अनुष्का म्हणत असते की हे बघ प्रिया, मला इतकंच सांगायचं आहे की तुझी या घरातील जागा इतर कोणालाही घेऊन देऊ नको. म्हणजे आजकाल प्रीतमच्या बोलण्यातसुद्धा सतत पारूचा उल्लेख असतो, तो तिच्याबद्दलच बोलत असतो. आणि इतकंच नाही तर पारूसुद्धा त्याला प्रत्येक वेळी सल्ला देत असते, तू त्याच्या आयुष्यात असूनसुद्धा. त्यामुळे मला इतकंच म्हणायचं आहे की तू तुझी या घरातील जागा पक्की कर. कधीच कोणालाही तुझी जागा घेऊ देऊ नको. नाहीतर गोड गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारे काही कमी नसतात आणि ती तेथून निघून जाते. आणि अनुष्काच्या अशा बोलण्यामुळे प्रिया मात्र काळजीत पडते. तर दुसरीकडे दामिनी मोहनसोबत बोलत असते आणि त्यावेळी ती मोहनला सांगते की यावेळी खरंच माझ्याकडून चूक झाली. म्हणजे मी आदित्य आणि प्रीतमचं भांडण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं नव्हतं, तरी मी वहिनींना असं सांगितलं की मी त्यांचं भांडण बघितलं आहे. मात्र हे सगळं ना मला अनुष्कानेच सांगितलं होतं, तिनेच माझे कान भरवले. आणि मग ती त्यावेळी घडलेला सगळा प्रकार मोहनला सांगते आणि ते सगळं ऐकून तो सुद्धा काळजीतच पडतो. मात्र मग तो या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आणि दामिनीला समजावतो की तू काही लहान मुलगी आहे का, असं कोणाचंही बोलणं ऐकून तू त्याचा स्वतःवर परिणाम काय करून घेते. आणि मग दामिनी सुद्धा रडतच म्हणते की मी तरी काय करू, मला सुद्धा सुधारायचं आहे, पण मी कशी सुरुवात करू ना तेच मला कळत नाही. आणि मग मोहन हसतच तिला सांगतो की माझी एक गोष्ट ऐक, आतापासून ना 24 तास मौन व्रत ठेव, मग बघ सगळं कसं ठीक होतंय ते. आणि त्यावर दामिनी सुद्धा हसतच हो म्हणते. दुसरीकडे पारू सावित्रीसोबत बोलायला जाते. ती म्हणत असते की आत्या, मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतो. या परिस्थितीत कसं वागावं तेच कळत नाही. म्हणजे आत्ता कुठं देवी आईंचं आणि आदित्य सरांचं भांडण मिटलं तर लगेच आदित्य सरांमध्ये आणि प्रीतम सरांमध्ये वाद झाला. आणि त्यानंतर तिला आदित्यविषयी जे काही वाटत असतं तेच ती डोळ्यात पाणी आणून सावित्रीला सांगत असते. मात्र त्यानंतर ती पटकन डोळे पुसत म्हणते की खरं तर मी हे सगळं ना आदित्य सरांच्या आणि प्रीतम सरांच्या नात्याबद्दल बोलत होते. पण सावित्री हसतच म्हणते की पारू बाळा, तुला काय वाटलं मला कळणार नाही का. असं डोळ्यात पाणी आणून स्वतःचं दुःख लपवून आपल्या घरावर मायेचं पांघरून घालणं खरंच खूप अवघड असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.